नमस्कार मंडळी. तुमच्या रुटीन आयुष्याला हसरं वळण देण्यासाठी घेऊन आलो आहोत एक हुकमी कारण, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, बघता बघता आपल्या हास्य जत्रेचं दुसरं पर्व संपलं देखील, ज्यात पृथ्वी प्रताप आणि शीतल कुलकर्णी रेडकर विजेते ठरले. कॉमेडीची जहागीरदारी मिळवण्यासाठी रंगलेल्या या फाईटमध्ये महाराष्ट्रातल्या विनोदवीरांनी एकमेकांना तगडी फाईट दिली. हास्य जत्रेच्या पुढल्या प्रवासाला जाण्याआधी आपण दुसऱ्या पर्वातल्या रंगतदार प्रवासावर एक नजर टाकूया. दुसऱ्या पर्वात रंगलेल्या हास्य संग्रामात सुसाट एनर्जी आणि परफेक्ट टायमिंगनी प्रत्येक पंच खणखणीत वाजवत विजेती ठरलेली जोडी म्हणजे पृथ्वीक आणि शीतल. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या दुसऱ्या पर्वात कॉमेडीचे जहागीरदार ठरलेल्या या सुपरफास्ट जोडीच्या कडक परफॉर्मन्सची एक झलक बघूया. पहिला आजी आजोबांचा डान्स होईल. हे मला चालेल. मला काजलजी हे मला चालेल. भिगे होट तेरे या गाण्यावर. तुमच्या दादा वहिनीला आजी आजोबा नाही ना म्हणत? नाही, आमच्यात आजी आजोबांनाच आजी आजोबा म्हणतात. अहो मग भिगे ओटते रे, कसं शक्य आहे? अहो फेवरेट गाणं आहे ना आजोबांचं, त्यांना याच गाण्यावर डान्स करायचंय. आणि असं नाही केलं ना तर ते जाम रागवतील. आधीच रागवलेत. दाताची कवळी काढून कोपऱ्यात जाऊन बसलेत रुसून. आजी आजोबांचा डान्स झाला की दुसरा डान्स आई बाबांचा. हे मला मान्य आहे. आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि गंगा नाही, आई बाबांचा डान्स चढ़ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे. नाही, मला शक्य नाही. नाही, तुम्हाला बसवायचंच नाहीये, त्यांचा बसलाय ऑलरेडी. गुटर 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 गुटर. एक्सक्यूज मी सर, पडलात तर आम्ही पकडू. हे मोटार ट्रेनिंग स्कूल इथेच आहे का? नाही, ते तिथे आहे. अच्छा, तिथे ते गाडी इथे शिकवतात. हा. एक मिनिट, तुम्ही गाडी शिकायला आलाय? हो मिसेस वाटोळे? हो. अच्छा सर, तुम्ही मिस्टर टूथपिक ना? हो. एक मिनिट, टूथपिक नाव नाहीये माझं नाव पृथ्वीक आहे. मॅडम तुम्ही तिकडे सारखा. सर प्लीज सर. अरे नाही यार, तुम्ही पहिला आलात ते अच्छा आता तुम्ही येणार आहे. नाही सर. अहो तुम्ही पुढे या ना सर. अहो इतका मोठा सेलिब्रिटी असा रांगेत ताटकळत उभं राहणार बरं नाही दिसत सर. प्लीज या सर. थँक्यू प्लीज. थँक्यू येस थँक्यू. Yes. प्लीज माझं बिल घ्या मॅडम. मॅडम सर प्लीज मला मॅडम वगैरे म्हणू नका हो सर. तुम्ही एवढे मोठे स्टार, एवढे मोठे सेलिब्रिटी आहात सर. नाव काय तुमचं? वा सर, बघितलं, एवढं सोपं पाहिजे. रिलॅक्स. अच्छा सर, रिलॅक्स. ए वत्सरे तू रिलॅक्स हो. माझं नाव ये नाही आहे, माझं नाव येगलाय, ते लिहून घे. हा सर. मी सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक. सॉरी झालं? काउंटर बंद ठेवावा लागेल थोडा वेळ. का? सर केवढं मोठं आहे यांचं नाव महाराष्ट्राचा दादूस, कॉमेडी स्टार. यांचे वडील कॉमेडी किंग, समाजसेवक, आणि यांचं आडनाव अरुण कदम. सर कम्प्युटर हँग झाला सर. बघा कम्प्युटर सुद्धा म्हणतोय अरे यार. काय? एक मिनिट, कम्प्युटर काय म्हणतोय? अरे यार म्हणतोय. एरर लिहिलाय ते. तर एक से बढ़कर एक परफॉर्मन्सेस देत कॉमेडीच्या जहागीरदारीवर निर्विवाद वर्चस्व सांगत विजयी ठरलेल्या या जोडीबरोबर थोड्या गप्पा मारूया. कॉंग्रॅट्स. फायनली विनर झालो. फायनलचे विनर झालो. बरं ठीक आहे, म्हणजे इथेही काय पंच टाकायची गरज हा. नाही. फायनलचे विनर झालो वगैरे ठीक आहे. आठवतोय पहिला दिवस? अरे म्हणजे काय, पोटात गोळा होता यार. पण समहाव आपण ते स्किट केलं, त्याला फेटा सुद्धा मिळाला.
पण आठवतंय का नंतर समीर दादाने जे काय आपल्याला हासडलं होतं? एक्झॅक्टली. मी ते कधीच विसरू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा फायदा म्हणजे त्याने जे आपल्याला पहिल्या दिवशी ते सांगितलं ना त्याचा फायदा आपल्याला पुढच्या सगळ्या स्किटसाठी झाला Of असं course, मला of वाटतं. course. आणि जेव्हा आपण रूममध्ये असायचो आपण आपली रिडिंग करत असायचो तेव्हा प्रत्येक मेंटॉर येऊन आपल्या रूममध्ये डोकावून जायचं की काय चाललंय ना होतंय ना काय हवंय का काही मदत लागणार आहे का म्हणजे ही विचारपूस. प्रत्येकाचे इनपुट्स असायचे त्याच्यामुळे जास्त स्किट फुलायचं असं मला पण वाटतं. एक्झॅक्टली. जर या सगळ्यांनी सपोर्ट केला नसता ना शीतल तर आय डोंट थिंक की इतके जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचलो असतो. आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट तुला कोणी केला सांग? मला मग ओव्हरऑल क्रूने म्हणजे सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर, विनायक, बने, आपले 6च्या 6 मेंटॉर्स, आपली कम्प्लीट कॅमेरा टीम सगळ्यांनी यार म्हणजे इनफॅक्ट त्यातही तुला काय वाटतं की सगळ्यात बाबूभाई जास्त सुद्धा. सपोर्ट तुला कोणी केला? तुझं नाव घ्यावं लागेल काय? म्हणजे काय? म्हणजे माझं तुझं नाव नाव घे. तुझं मी नाव partner आहे तुझी. तुझं नाव घ्यावंच लागणार यार शीतल. अनडाऊटेडली तू नसती तर मी नसतो यार. म्हणजे इट्स ओके. थँक्यू थँक्यू. मला असं वाटतं पुढच्या गुरुपौर्णिमेला मी तुझ्याकडे नारळ घेऊन यायला हवं आणि तो डोक्यात हे तो तुझ्या हा समीर दादाचा आणि पॅडी दादाचा आहे आणि अरुण काकांचा आहे ते तू इथे टाकू नकोस माझ्यासमोर मला माहितीये. मेंटर्स कडून काहीतरी घ्यायला हवं की नाही? 12 स्किट मध्ये या मेंटर्स कडून आपण हेच घेतलंय शीतल. मेंटॉर्स वरून आठवलं प्रत्येक मेंटॉरची वेगवेगळी क्वालिटी आणि त्यांच्याकडून आपण जे काय वेगळं वेगळं शिकलोय होय होय होय. त्याबद्दल खरंच म्हणजे त्यांना थँक्यू म्हटलं तरी ते कमीच आहे कमी, कारण कमी. त्यांनी खरंच खूप न शिकवता खूप काही शिकवलंय आणि त्याचा फायदा आपल्याला पुढेही खूप होणार आहे. आपण ज्या 12 स्किट केल्या 12 स्किट मधली अशी एखादी स्किट असेल जी तुझ्या खूप जास्त जवळची असेल ती कुठली होती? आई शपथ. खरं तर सगळ्या स्किट्स तुला कठीण पडू शकते कारण तू कॅरेक्टर्स केली आहेत. बरं झालं तूच बोललास. नाही पण सांग प्लीज. नाही 12 स्किट्स खूप जवळचे आहेत खूप प्रत्येक स्किटमध्ये मजा केली आहे. सगळ्यात आवडतं स्किट म्हणजे ते आपलं म्हातारी व्हायला पहिलं स्किट. हा हा हा. हे बघा माझं ऐका मी तुम्हाला सिनेमाला नाही घेऊन जाऊ शकत. प्रॉब्लेम असा आहे की हा बोला 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 जावे बोला काय असेल ते बोलून टाक. काय सिनेमा थोडा ॲडल्ट आहे. काय 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 सिनेमा थोडा ॲडल्ट आहे हो. हो तुमच्यापेक्षा जास्त मी ॲडल्ट आहे. खरं तर मी तुम्हाला ओरडायला हवं की तुम्ही असले सिनेमे बघू नका तुम्ही लहान आहात अजून. ॲडल्टची भीती मला घालताय. 80 वर्ष झाली हे सगळं बघून करून झालंय. आणि दुसरं स्किट दुसरं म्हणजे सगळीच पण त्यातही खूप जास्त आवडलेलं ते बाबा आणि मुलीचं. हा हा. ते कॅरेक्टर फार ते मला असं वाटत होतं यार की ना अजून वेळ करूया का अजून वेळ करूयात का कारण ते खूप छान होतं. त्या स्किटचा मेसेजही खूप चांगला होता. ओव्हरऑल जास्त आवडती पेअर कोणती होती 12 स्किट मध्ये तुझ्या ज्या 4-6 पेअर्स होत्या आपल्या? सचाने सांगितलं त्याचं नाव घे. शिवा ए चल चल. सचा शिवा आवडती जोडी. हा. आणि सगळेच आवडीचे होते यार सगळेच आपले मित्र आहेत त्यामुळे नाही सगळेच माझी आवडीचे. आवडती जोडी निमिष आणि चेतना कारण सच्याने परवा पार्टीला बोलवलं आणि दिली नाही. हा ओके. निमिष आणि चेतना माझी आवडती जोडी आहे. नाही सचिन शिवाली पण माझी आवडती जोडी आहे पण मला स्पेशली ना ओव्हरऑल सगळ्यांमध्ये ना निमिष खूप जास्त आवडतो. खूप जास्त माझा आणि त्याचा एक बॉन्ड झाला. आम्ही खूप कनेक्ट एक काम करूया पण सांगूया सरांना की अरे. पुढच्या वेळेला तू आणि निमिषच कर म्हणजे काय हरकत नाहीये माझी. नाही, नाही, नाही. मलाही शिवा चेतना चाल दिलं अरे असं नाहीये यार. तू नसती तर मी नसतो मी म्हंटल ना यार. मग बरं मला सांग एक पंच ना खूप कमाल वाजलाय ओव्हरऑल अख्ख्या सीझन मध्ये. एक पंच तुझा ज्यात तू वाक्यच घेतलं नाहीयेस एकही शब्द नाहीये पण तो पंच वाजलाय. तो कुठला माहितीये का पंच तो म्हणजे म्हातारीच्या कॅरेक्टरमध्ये मी जे काय तरुणीसारखी गात होते कॅरेक्टर सोडून ती जी जागा होती म्युझिकल पंचची जागा ती आमिर दादाने दिली होती आपल्याला. हा. मला बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरा बगळा जागाच ना हवे तिथे जागा घ्या आता. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरा भेट आपुली स्मरशी भेट
आपुले वा. स्मरशी काय तू बघायची माळ फुले अजूनी अंबरा. तुला माहिती आहे सगळ्यात जास्त आहे ना म्हणजे आपण या माणसाला सिनॉनिम असं सपोर्ट सिस्टम असं नाव देऊ शकतो. कोणाला? महेश सर. ओ मला त्यांची एक कमेंट फार आवडायची. ते सतत आपल्या दोघांना म्हणजे आपल्या दोघांच्या स्किटला ना ते पर्टिक्युलरली हे म्हणायचेच की तुमची दोघांची ट्युनिंग इतकी वंडरफुल आहे. यू गाईज आर टू गुड. गिव्ह इट अप. ऑल द बेस्ट. असं ते नेहमी Yes, yes, म्हणायचे. yes, correct, त्यामुळे correct. मला ते पण फार आवडायचं की त्यांना लक्षात आलं होतं की आपलं बॉन्डिंग काय किंवा आपण एकमेकांसोबत कसे आहोत, आपलं ट्युनिंग काय हे त्यांना खूप कळलं. पटकन कळलं होतं. आणि शेवटी तर त्यांनी खूप कौतुक केलं होतं माझं. हा ते मला असं म्हणाले होते काय, की कौतुक केलं होतं. तुला ते आता ऐकू येणार अरे नाही ना ते पण डिक्शनचा थोडा तुझा प्रॉब्लेम आहे. नाही क्लिअर एक बोलत जा. मिनिट कौतुकच म्हणालो मी. हरकत नाही हरकत. ते मला म्हणाले होते की तू डे बाय डे ग्रो होतोयस. त्यामुळे तो पण इट वॉज अ प्राऊड मोमेंट की यार ज्या माणसाचे सिनेमे बघत आपण मोठे झालो, ज्यांच्यामुळे आपण हे करतोय त्या माणसाने कौतुक करणं ही मोठी गोष्ट होती. येस डेफिनेटली. पृथ्वीक अँड शीतल तुम्ही दोघंही उत्कृष्ट आहात. शीतल तुझी बॉडी लँग्वेज तर फॅन्टॅस्टिक होती आणि नुसती बॉडी लँग्वेज नाही त्याची कन्सिस्टन्सी म्हणजे थ्रू आउट ती जे करत होती ना फ्रॉम एंट्रीपासून अगदी एंडच्या मोमेंटपर्यंत तू ती कॅरेक्टर सोडली नाहीस तेव्हा तुला ॲक्च्युली सॅल्यूट करायला पाहिजे. थँक्यू सर. रिअली थँक्यू. आय हॅव टू कम देअर. ये बात आपल्या ज्या जोड्या होत्या आपल्या टीममध्ये म्हणजे खास करून आमच्या बुद्रुक टीममध्ये म्हणजे पहिले होते आपले किरण नियती, त्याच्यानंतर अक्षय आणि रेणुका आले आणि जी विनर जोडी आपल्या ग्रुपची आहे म्हणजे पृथ्वीक आणि शीतल म्हणजे ना तिन्ही जोड्यांच्या स्वतःच एक वेगळी स्टाईल होती. म्हणजे किरण नियती जरी आऊट झाले असले तरी त्यांची पण एक वेगळी स्टाईल होती, त्यांचा एक ठहराव होता. अक्षयची रेणुकाची वेगळी स्टाईल आहे. पण या सगळ्यांमध्ये मला माझी फेवरेट जोडी आहे ना ती म्हणजे पृथ्वीक शीतल जी विनर झाली. कारण त्यांचं ना म्हणजे पहिल्यापासूनच बॉस जो स्ट्राईक आल्यानंतर जो फटकेबाजी होती ना ती शेवटपर्यंत तशीच राहिली. आणि मला असं वाटतं की जिंकण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप कामी आल्या असं मला वाटतं. येस 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 हो सुप्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे बोलतो. हा नाही 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 सॉरी नाही जमणार हो. नाही कसं आहे माहिती आहे हे बघा किती लाखो का करोड रुपये द्या ना तुम्ही. नाही मला नॉर्मल ऍड्स करायला जमणारच नाही हो. स्लो बोलणं माझ्या एथिक्स मध्येच बसत नाही. हॅलो हॅलो प्लीज एखाद्या इन्शुरन्सची ऍड असेल तर सांगा मला. इन्शुरन्स एवढं बोललं की कसं काम केल्यावर समाधान मिळतं ना. ओके या नेक्स्ट टाइम प्लीज प्लीज. वा पृथ्वी. Oh my God! My शपथ! I can do it, sir! पॅडी कांबळे! पॅडी कांबळे नाही अंशुमन विचारे. नाही असं कसं शक्य आहे. पॅडी कांबळेच ना. मीच कसा चुकेन ना. मला कसं कन्व्हिन्स करताय तुम्ही. मी अंशुमन विचारे आहे. अरे 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 मी एकदम हे झालो. It's okay, it's okay. सर मी तुमचा पण फॅन आहे सर. पण फॅन आहे. पण सर माझ्यापेक्षा जास्त ना माझी गर्लफ्रेंड तुमची खूप मोठी फॅन आहे सर. Really? हो सर. थँक्स टू हर. सर 2 मिनिटं थांबा ना ती येतेच आहे. नाही मला शूटिंगला जायचं Sir, प्लीज. please. तिला नको खूप आवडेल, नको sir. प्लीज ऐका ना. 2 मिनिटं. मला शूटिंग 2 मिनिटं. पुतू आय एम रिअली व्हेरी सॉरी. Oh my God! It's okay. Oh my God! Oh my God! Oh my God! Oh my God! अंशुमन विचारे. नाही पॅडी कांबळे. सॉरी अंशुमन विचारे. अंशुमन सर प्लीज अंशुमन सर प्लीज एक प्लीज
काय काय म्हणताय ते? काय म्हणताय? प्लीज प्लीज हो, हो, हो. काय काय होतंय का त्यांना? सर ती खूप एक्साइट झाली तिला फक्त एक फोटो हवाय सर. ओके नो Please, sir, please, येस प्लीज 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 Oh, shit. फोटो काढूया सर Oh my God. या Oh, shit. हा थँक्यू बघू बघू चलो येतो बाय अंशुमन सर प्लीज एक अजून झालं ना, एक काढून पुतू झालं. एक अंशुमन सर जरा खांद्यावर हात ठेवा ना प्लीज नको हे अति होते नको नको सर प्लीज त्यांना आवडणार नाही असं काय करताय? नाही तुला काही प्रॉब्लेम आहे नाही 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 काही प्रॉब्लेम नाहीये सर प्लीज सर ओके प्लीज ओके नको Oh my God. Oh my God. Oh shit. हॅलो हॅलो फोटो तिकडे आहे, फोटो Oh sorry. काढला. थँक्यू Oh my God. चलो बाय 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 साजू सर एक प्लीज 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 सॉरी अरे झाला फोटो, मला shooting ला जायचं, please. एक तू ऐक ना मी टायटॅनिकच्या पोज मध्ये उभी राहते तू पटकन एक फोटो काढ ओके सर प्लीज सर अहो कशाला बरोबर प्लीज सांगा ना मला शीतल शीतल ऐक ना अगं नको ना बास ना शीतल हा. त्यांना पण ऑकवर्ड हा ना, होत please. तू एक शीतल नको टायटॅनिकच्या पोज मध्ये ते नाही दिसणार तुझ्या मागे एक सेकंड काय काय बोललो तुम्ही आता सर उंचीचा फरक पडतो ना मागे नाही दिसणार मी दिसणार काढ आपण काढूया फोटो सर थँक्यू दिसणार, थँक्यू ओके बाय 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 सर वन मोर सर प्लीज प्लीज झाला ना photo, किती सर वेळ? एक आम्हाला shooting ला जायचंय. सर एकच तो सेलिब्रिटी फोटो गालाला गाल लावून सर प्लीज Come on, यार. सर प्लीज ओके शीतल बास नाही काढणार ना बंद जरा हे हँग होतोय काढलाय थँक्यू बाय 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 आता काय? सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर Thank you, thank you. थँक्यू सो मच सर म्हणजे Thank आय कॅन्ट बिलीव्ह की तुम्ही इथे माझ्या समोर आहात सर It's सर मी काय सर I love you, sir. I love you so much. ऐका ना तुम्ही मारताय काय एक मिनिट मी सेलिब्रिटी मला असं बघा म्हणजे आवाज बंद आवाज बंद अरे काय फालतूगिरी आहे ही? काय फालतूगिरी आहे ही? मी इथे असताना एका अनोळखी माणसाला मिठ्या मारते तू एक सेकंड आहे बघ तू गप यार मी इथे असताना तू एका अनोळखी माणसाला मिठी मारते हे शोभतं तुला हे बरं आहे ऐका ना, हे बरं आहे का तुम्ही सांगा विचारे तुम्ही सांगा हे बरोबर दिसतंय का मला सांगा नाही पण अनोळखी माणसाला कानाखाली म्हणणं हे पण बरोबर दिसत नाही ना हे म्हणजे हे बरं आहे हा तुम्ही भर रस्त्यात माझ्या गर्लफ्रेंडला मिठी मारणार मी तुम्हाला कानाखाली नाही मारायची एक सेकंड मी मिठी मारली नाही त्यांनी मला मिठी मारली कळलं का नॉर्मल आहे ना मिठी मारणं ओके नॉर्मल आहे होतं ना. चालतं म्हणजे अरे तुम्ही चालवून घेता प्रश्न चालवून घेण्याचा नाही काय माणूस आहे यार यांच्या ना लंपटपणाबद्दल ऐकलंच होतं मी आता बघितलंय पण एक सेकंड तुम्ही आणि एक मिनिट थांब तुम्ही तू कोणाची गर्लफ्रेंड आहेस माझी तुझा बॉयफ्रेंड कोण आहे एक एक्झिक्युटिव्ह बँक एक्झिक्युटिव्ह आणि तू ह्या सामान्य नटाला मिठ्या मारते एक सेकंड हॅलो 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 तुम्ही माझा अपमान करताय सामान्य लंपट काय बोलताय तुम्ही काय बोलताय एक मिनिट तू अंशूला सामान्य नट म्हणालास हा अरे तू रे ऐका ना हॅलो एक मिनिट थांब अंशुला. तू अंशूला सामान्य नट म्हणालास आता अरे तो स्किटचा स्टार आहे स्टार इट्स ओके यार इट्स ओके कळतंय तुला त्याने किती स्किट्स केल्यात माहितीये तुला माहितीये आयुष्यभर त्याने तेवढाच केलंय हॅलो स्किट म्हणजे अंशुमन विचारे थांब जरा तू स्किट म्हणजे अंशुमन विचारे आणि अंशुमन विचारे म्हणजे फक्त स्किट आणि स्किट तुम्ही जास्त माझा अपमान करताय सामान्य ठीक होतो हे जास्त मी फिल्म पण केलेल्या सिरियल्स पण केलेल्या अँकरिंग शोज पण करतो एक मिनिट अंशू थांब जरा मला बोलू दे तू direct अरे तू तू जरा काय? थांब एक मिनिट अंशू प्रॉब्लेम काय तू का इतका जलस होतोय हा एक फॅन म्हणूनच मी मिठी मारली त्यांना कळलं का 2 मिनिटं ऐका ना मी काय पण नाही, म्हणतो मला मारली काय प्रॉब्लेम मला त्रास होतो यार मिठी मला त्रास होतो नको यार हात दे अंशू आय लव्ह यू म्हटलं मी परत आय लव्ह यू काय प्रॉब्लेम आहे तुझा यार मी कापेन यार याला कशाला कुलवाना काय नाही, एक मिनिट काय 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 करते अंशू शांत. काय करते मी कापेन यार याला मी कापेन याला अरे एक सेकंड मी खरंच कापीन अरे हा कुठचा बँक एक्झिक्युटिव्ह आहे कोणता घेऊन फिरतो ते कुठचा बँक एक्झिक्युटिव्ह हे काय आहे म्हणजे ऐका ना. एक मिनिट अंशू जरा थांबशील ऐकशील माझा अरे, ऐक जरा हा असाच आहे हा
अरे फर्स्ट इंटरव्ह्यूला पण हा कोयता घेऊन गेला ना, म्हणून हा बँक एक्झिक्युटिव्ह झालाय. स्वतःचं काही कर्तृत्व नाहीये त्याचं, कळलं का तुला? आणि घाबरू नकोस रे, काही करणार हा ना नुसता पॉझेसिव्ह आणि सायको एक नंबरचा. ए शीतल ए ऐका तू काय बोलते यार? अरे अरे आहे तू गप यार. वाढते कारण नसताना ऐका ना. मी आहे पॉझिटिव्ह, कारण यार आपलं प्रेम आहे ना यार तुझ्यावर, आपलं प्रेम आहे तुझ्यावर. हो, हा तुझं माझ्यावर प्रेम आहे. हा मग आता थांब जरा, 1 मिनिट थांब रे. तुला सांगतोय मी, तू गप बोल. काय मग आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकायची तयारी आहे तुझी? हे बच्चा तू बोल ना यार, तू जे बोलशील ते ऐक. तुम्ही बोला, मी येतो आता पटकन. ए अंशुमन ऐक, मला शूटिंग तू पण ऐकून जा. मला पण ऐकायचं, ती काय बोलणार आहे? तू थांब, तू जाऊ अंशू, थांब. मी लटकलो कारण नसताना ऐका. थांब रे, 2 मिनिटं थांब जरा, थांब. माझं काय बोलते, ऐका. बोल बोल. माझं खरं प्रेम अंशूवरच आहे. अरे नाही म्हणजे असं आहे. एक second, नाही आहे. तुला माहितीये मी तुला हो का म्हटलंय? तू मला हो म्हणालीस कारण हा, हा. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. अरे तुझी हनुवटी सेम टू सेम अंशुमन सारखी होती ना, म्हणून. अरे तुझ्या हनुवटीमध्ये मला माझा अंशू दिसायचा रे. अरे काय फालतू गिरा यार. हनुवटी हा काय लग्नाचं क्रायटेरिया आहे? अरे हनुवटी कसली पनवटी आहे सगळी. क्या बात आहे, क्या बात आहे. नको करू यार मस्त विनोद, पंच आहे. नको करू, मी कापीन तुला. विनोद नको करू तू. ए तू गप्पा बसा पृथ्वी, गप्पा बस तू. अंशू, मी खरंच सांगते, तू जर याच्या आधी मला भेटला असतास तर मी तुझ्याशीच लग्न केलं ओके, असतं. झालं आता. सिरियसली आय लव्ह यू. हे शीतल आहे, हे शीतल आहे. ऐका, ऐका. हातात हात दिला. हात सोड तिचा. तिने पकडला हात, मी कुठे पकडलाय? मला ऐका यार, असं काय बोलते यार तू यार? हा ऐका ना, ए तू गप. आमचा पर्सनल मॅटर तू मध्ये मला जाऊ दे रे. गप. ए शीतल काय यार, एवढं सगळं केलं यार आपण तुझ्यासाठी. ए शीतल, हा हे बघ ना, हे बघ, हे बघ. हातावर नाव कोरलं यार कोयत्याने तुझं. सॉलिड एवढंच ना? हे काय अंशू पण करेल. अरे माझा काय संबंध आहे? अरे जास्त नाही होत जास्त. अरे कसं काय? माझं थोडंसं दुखतं, पण जास्त नाही. अरे ऐका ना, दुखतं, हे दुखतं. हे बघा बाबा, अरे काही नाही होणार, काही कुठल्या हातावर करू? कुठला? पटकन सांग. जाता नको. काही नाही होणार. माझं ऐका ना. एकदम easy, एकदम माझा काही पटकन. संबंधच नाही ना, पण ऐका. काही नाही केलं, ते ऐका, नाही ऐका, केलं. नको. हे आपलं प्रेम नको, दाखवायचं ऐका. की नाही अहो, तुला? नाही दाखवत आहे. हलू नको, spelling चुकेल. अरे काही इंजेक्शन देता का तुम्ही मला? नाही, नाही, बघितलंस अंशूने माझ्या प्रेमासाठी त्याचं रक्तही दिलंय. तुम्ही घेतलं नाही, मी कुठे दिलंय? दिलं काय, घेतलं काय, प्रेमामध्ये चालतं, हो की नाही? हा? काही हरकत नाही. कळलं तुला? त्याने प्रूव्ह केलंय माझ्यावर किती प्रेम आहे, ते त्याने प्रूव्ह मी केलंय. नाही केलं, तुम्ही जबरदस्ती प्रूव्ह करून घेतलंय ते. अरे काही नाही रे, असं काही नसतं प्रेमात. कळलं? त्यामुळे तू माझ्या आयुष्यातून निघून जा. ऐका ना. मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळालाय. काय तर चक्र त्यांना पकडा. ए चक्कर नाही येत आहे मला चक्कर नाही येत आहे. जोडीदार काय? तुला आपल्या प्यारची परीक्षा बघायची आहे. ऐके. हे तू जमतो. ए हा काय? घेऊन जाईला. काय आजपासून माझी शीतल तुझी घेऊन जाईला. भाऊजी भाऊजी काय बाबा बाबा भाऊजी काय भाऊजी काय वाटते ते काय बघताय तुम्ही? भाऊजी काय? ए पलटू नको. तू आता बोललाय प्यार बद्दल, तू पलटू नको, नाही तर उभा कापीन मधून. अरे पण मी कधी तुमच्या मॅच मध्ये होतो, मी पॅव्हलियन मध्ये होतो. अरे मी पाणी द्यायला पण होतो, तुम्ही घुसवता मला मॅच मध्ये घालून असताना. अरे यार फालतू की काय? अरे माझा काय संबंध आहे याच्यामध्ये? आय लव्ह यू टू बोल, नाही तर मी लय मारतो. विक्रोळीत मला नाही लय ख्याती आहे. अरे मग आय लव्ह यू बोलूस म्हणून मारायला निघाला होता. आला आय लव्ह यू बोल म्हणून मारायला निघतो. मस्करी वाटली आला. काय प्रॉब्लेम आहे? काय problem? घे ना, चॅलेंज घे, स्वीकार मला, स्वीकार. कशाला आयुष्यभर चॅलेंजेस घेत आलोय मी? अरे बुधवार गुरुवार अरुण कथावर काम करतोय, कमी चॅलेंज आहे का मला? झालं. अरे मग तर एकदम सोपं आहे तुझ्यासाठी. सांभाळून दाखव मला. अरे नाही यार, माझं लग्न झालं, मला छोटी मुलगी आहे, मस्त चाललंय माझं यार. ए काय असं साला, मला- ए बघ, हे नट लोक ना साले असेच असतात यार. म्हणजे स्वतःची पण बायको पाहिजे, दुसऱ्याची पण बायको पाहिजे. ए नटाबद्दल बोलायचं ना, आम्ही नट सज्जा नसतो. इकडे बघ. नाही याचा प्रॉब्लेम झाला जरा. नाही 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 याचा थोडं प्रॉब्लेमच आहे. हा पण हा नाही, याचा तर महाबळेश्वर पासूनच आहे.
ते बघा सज्जन आहेत कळलं ना हे फक्त सज्जन आहेत कळलं ना हे अरे मला माहिती रे तुम्ही नट लोक साले नादाला लावता नादाला तो वाटेल ते बोलता माणूस तुम्ही हात लावा, उभा राहा, येऊ पण. बस, तू साला करून सवरून बाजूला होतो काय नाही नाही आता मला पण माझं प्रेम प्रूव्ह करायचंय ऐका ना हे काय करताय नाही नाही ठेवलाय मला माझं प्रेम प्रूव्ह अंशू तू मागे हो. करायचं ए अंशुमन विचारे थांब तू. प्यार है ना प्यार सिर्फ हासिल करके कुछ नहीं होता चांगलं आहे, पण ही वेळ नाही आता सांगायची त्याग महत्वाचा त्याग त्यामुळे थांब आजपासून तू थांब. माझी शीतल तुझी काय करताय हो काय काढलं काय काही घाबरू नको काही नाही करत रे. हे घे अंगठी घालीला अंगठी घालीला ही अंगठी कुठली अंगठी कुठली अंगठी पृथ्वी आपल्या साखरपुड्याची अंगठी तू हो हो आपल्या साखरपुड्याची अंगठी आमचा साखरपुडा झालेला पण हिने हिची लायकी दाखवली एक सेकंड नाही अंगठी घालीला कासवाची अंगठी हो कशी घालणार मी अंगठी घालीला ए, घाल अंगठी. ऐका ना हे खूप होतं नाही अंशू तू अंगठी घालच आता हो, पण ती हा, तुमची- घाल. नाही आणि नाही, हे- तू अंगठी घालच माझी लायकी काढतो काय नाही मला आता हे सगळं हे संपवायचंय मला तू घाल अंगठी. चल संपवूया अंशू, चल घाल ए, ना इकडे बघ अंगठी, चल इकडे ना, बघ ए. काय? तिकडे उभी राहा इकडे बघ चल. खूप होतो ऐका अंगठी ना. घालताना फोटो काढायचा मला आपण अंगठी अंगठी घालताना फोटो नको, ऐका, इकडे बघ ए नीट हस अंगठी नीट. घाल तू काय नीट हस अरे नीट हस ना यार. नीट हस ना आहे बघ मी कसा हसतोय मी कसा हसतोय दुःख दिसतंय माझ्या हसण्यामागचं त्रास दिसतोय माझं काय नाही संपत दिसत आहे ना तसा हस नीट हस अरे खट्टर केलं तुमची अंगठी अरे जाऊ दे चाल अंशुमन विचारे पृथ्वी पुतू माझं पुतू तू आपल्या प्रेमाची निशाणी आपल्या साखरपुड्याची अंगठी खाली पडू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला कसा जीव धोक्यात घेता ओव्हर ऍक्टिंग केली ओव्हर ऍक्टिंग कसा जीव धोक्यात घेता मी अशी अंगठी दिली ही सगळी फालतूगिरी आहे गप जरा गप पुतू आय एम सॉरी यार यार सॉरी नको बोलू यार आय एम रिअली सॉरी अरे अरे मी नव्हतेच जाणार कधी त्याच्यासोबत असं का केलं यार शीतल हा तू पण कसा वागलास किती संशय घेतलास माझ्यावर मला पण मग राग आला यार पण ह्याच्या बरोबर आय नो मलाही कळतंय कुठे तू बँक एक्झिक्युटिव्ह आणि कुठे आज सामान्य तुम्ही तेच करता तुम्ही. इज्जत करता माझी. थांब ना बोलू देत ना काहीतरी आयुष्यभर आज कीटच करणार आहे. नाही तर काय यार. कळलं होतं, पण मी काय करू baby? थांब I'm really हे घे sorry. फोन घे आपला चल यार Sorry. याच्या नादाला नाही लागलं पाहिजे तुला आधीच हा. सांगितलं होतं मी I'm अरे sorry. सुपाऱ्यांवर जगतो यार हा Sorry. तुला बोललो होतं ना यार शीतल नको करू पुतू, I'm really sorry. अरे माझं शूटिंग होतं फालतूगिरी मला लटकवलं मला अय्या अंशुमन विचारे बाबू मला एक सेल्फी पाहिजे यांच्यासोबत एक मिनिट. फोटो अंशुमन विचारे एक फोटो पाहिजे आम्हाला माझ्यासोबत फोटो मंडळी पहिल्या पर्वापेक्षा ह्या पर्वात कॉमेडीची जहागीरदारी मिळवणं फार कठीण होतं कारण ह्या पर्वात आपण दोन्ही गावच्या विनोदवीरांना एकच थीम द्यायचो एकाच थीमवर वेगवेगळ्या पद्धतीनं सादरीकरण करणं हे चॅलेंज आपल्या सगळ्या विनोदवीरांनी लीलया पेललं कॉम्पिटिशन टफ झाली तसं कौतुकात पण वेगळेपण होतं आपल्या विनोदवीरांना मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या इनामदारांना त्यांच्या परफॉर्मन्सेससाठी अक्षर भेट देऊन आपण त्यांना खास दाद दिली बघूया या गौरव क्षणांची ही झलक या दोन इनामदारांनी इतकं उत्कृष्ट परफॉर्म केलेलं आहे तर त्यांना इनाम मिळालाच पाहिजे ही मानाची पानं आहेत सर आचार्य अत्रे आणि शंकर पाटील हे साहित्य
ज्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे ते साहित्य. अभिनंदन पॅडी. थँक्यू सर थँक्यू. अभिनंदन प्रसाद. थँक्यू सर थँक्यू. कीप इट अप. थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत खूप मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं गिफ्ट दिली होती, पण हे आजचं खूप थँक्यू सर. यू डिझर्व इट. सुंदर जुगलबंद्यांनी वळी. अरुण दादा आणि अंशुमन दादाच्या एका स्किटचा तर ह्या कार्यक्रमात सिक्वेल झाला. म्हणजे स्किटचा दुसरा भाग बुधवार गुरुवारच्या हास्य जत्रेत सादर झाला. चला तर मग या इनामदारांकडूनच ह्या प्रवासाविषयी जाणून घेऊया आणि बघूया या इनामदारांचा एक धमाल परफॉर्मन्स. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. प्रवाशांनी स्वच्छता ठेवावी. लक्ष द्या. प्रवास लक्ष द्या. MH08 2217 लक्ष द्या. MH08 2217 चिपळूण देवगड. चिपळूण देवगड. फलाट क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. प्रवास लक्ष द्या. फलाट चिपळूण देवगड. फलाट क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सातारा. सातारा प्रश्न लक्ष द्या. सातारा चिपळूण सातारा फलाट क्रमांक 2 ला येते. 2 ला सगळ्यांदा 1 ला करते कोण नका. फलाट क्रमांक 2 ला येते. 2 ला जा. लक्षात सुद्धा शिंदे कंडक्टर. शिंदे कंडक्टर पण करते मध्ये. शिंदे कंडक्टर पाठवून करते रे. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक चला महान बनवूया. लक्ष द्या. सफाई कामगार निवृत्ती परब. सफाई कामगार निवृत्ती परब ताबडतोब कंट्रोल रूम मध्ये या. तुमची वाट बघताय. चिपळूण देवगड गाडी 4 नंबर फलाटावर येईल. 2 मिनिटं सुटेल. चिपळूण देवगड. साहेब अरे काय रे काय निवृत्ती कधीपासून हाका मारतोय मी. पहिला दिवस म्हणून काय बोलत नाही कळलं ना. एक काम कर झाडू घे 3 नंबर फलाटाला जा. तिकडे एका बाईनं ओकारी गेले साफ करून घ्या पटापट. तुला उलटी करणार तिकडे. त्याला मी का जाऊ माझं काय संबंध. तुझा काय संबंध म्हणजे सफाई कामगार असते तू. ड्रेस कुठे तुझा हिरो बनवला तिकडे तू. काय चाललंय का तुझं. ज्याला कोण निवृत्ती आहे? तू ज्याला तर मी निवृत्ती दिसता. माझे कपडे बघ ना. माझे अपीरन्स तरी बघ. अरे ते सॉरी हो शिंदे. शिंदे या छोटूची चहाची उधारी देऊन टाका. बाबा गावाला गेले का रे. अरे कोण छोटू वासर्या. ज्याला मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाजसेवक कदम. छोटू कोण. अरे नाही सॉरी काय झालं ऊन तुमच्या डोक्यावर आलं ना ते पटकन चेहरा दिसला नाही मला. जरा असं इकडे 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 बघा. ओळखलं नाही अजिबात ओळखलं नाही. हे तुम्ही छोटू पण नाही आणि सफाई कामगार पण नाही कळलं मला ते. एक मिनिट सगळ्या प्रवास लक्षात असू द्या. कोणी किसे पण सावध राहा. किसे कापून पासून सावध राहा. हा बोला काय सवय तुमची. सावंतवाडी गाडी कधी येणार आहे. सावंतवाडी नाहीये. नाही काय बाजू घरी नाही. अरे सकाळी घरातून निघालो तेव्हा ती सावंतवाडी होती. अरे वाचण्या सावंतवाडी आहे ती काय दोरीवरची चटणी अचानक गुल व्हायला. अरे अख्खा गाव असं तू गायब केला. एक मिनिट काय नाव का तुमचं. अरुण कदम. कदम हे बघा काय माहितीये का सावंतवाडी गाडी अजून आलेली नाही आहे. येईल वेळ आहे अजून. तुम्ही थांबा तिकडे कळलं ना. हा लक्षात ठेवा चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. प्रवाशाने पाठवून धावू नये. चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. कुठे बसा इथे बसा. MH08 2217 याचे ड्रायव्हर गाडी जवळ जा. हो काय करता. काय मांडीवर काय बसताय तुम्ही. तुम्ही बोला ना इकडे बसा. तुम्हाला अक्कल आहे हा मांडीवर बसताय तुम्ही. उद्या बोले नाचाल काय तुम्ही. छान वाटतं नाचायला. अरे मजा. स्वच्छ भारत आपला भारत चला महान बनवूया. स्वच्छ स्थानक आपलं स्थानक. पाहिजे तिथे वाजवतो नको वाजवतो. काय
काय नाचताय काय? परवा बिल्डिंग वर उडी मारायला सांगितलं तर मारायला उडी. परवा मी जाम बिझी आहे. माझ्या मेवण्याचं लग्न आहे ना, तिकडे जाणार आहे. 2 दिवसांनी आलो ना का तुम्ही बोलाल तिकडे उडी मारते. काय चल रे भोपळ्या टुणूक टुणूची गोष्ट चालू आहे हा? तू प्रोटी खाते लेकीकडे जाते ना, मग येते फालतुगिरी चालली आहे. बस तिकडे गाडी ऐकलं सांगतो बरोबर. गाडी काय गाडी लागलं. ड्रायव्हर पटकन हो साहेब साहेब कितीची आहे गाडी? 22 लाखाची घेणार घेणार काय वसारे काय फालतूगिरी करतात, बंकच करतात माझी. अरे किती वाजताची गाडी असं बोलतो ना मी. काय कामाच्या मध्ये तुम्ही काय करताना. कुठली गाडी तुमची? सावंतवाडी कितीची गाडी आहे? 18-35 गाडी आहे. 18-35ची? हा तुझ्या घड्याळामध्ये 18 वाजतात, माझ्या घड्याळामध्ये 12 वाजतात. काय नाव काय तुमचं? अरुण कदम. हे बघा 18 म्हणजे संध्याकाळचे 6. 24 तासाप्रमाणे मी टाइम टेबल सांगितलेलं आहे. अरे 24 तासाभर कशाला लावतोस वाचाऱ्या? म्हणजे 12 तासाचं घड्याळ करत नाही, तू 24 तासाचं लावतो. आधीच मी किती वेळा तरी 2.5 बोलतो मी, माहिती आहे. आणि त्याला त्याच्यामध्ये जे सेकंड काट आहे ना, जाम फास्ट पळतं. मला कुणी सांगितलंच नाही की हे जाम फास्ट पळतं. मला वाटलं माझं घड्याळ बिघडलं. 3 घड्याला मी फेकून दिली वाचाऱ्या. 24 तासाला कोणा मला अर्जंट सावंत गाडी जायचं. सावंत गाडी अर्जंट एकदम अर्जंट आहे. सावंत गाडीला जायचं की सावंतवाडीला जायचं? अर्जंट जायचं. हा तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या. MH08 पालून गाडी तिकडे लक्षात घ्या. गाडी आली की जरा आले सांगतो. आली रेंज आली मोबाईलला, रेंज नव्हती. फालतू रेंज आली काही सगळं सामान उचल. गाडी कधी आली तर काय जाम प्रॉब्लेम होतो ड्युटीला. हे दिवसभर बोलतो ना, घरी पण प्रॉब्लेम होतो माहितीये. घरी गेल्यानंतर बायकोला काय म्हणतो, बायको मी आलेलो आहे, 2 पोळ्या वाढ आमची वाढ माहितीये का? ती बायकोला मारलं माहितीये मला. मी बायकोला म्हटलं मिसेस विचारे काम जमल्यावर बेडरूम मध्ये मिसेस विचारा बेटा. अरे वसारे असं बोललं असतं बायको मारलच ना. इकडे बोलतोस ते तिकडे ते बोलतात, काहीतरी वेगळं ठेव ना. एक मिनिट. चेपळून सावंतवाडी गाडी प्रवास लक्ष द्या. चेपळून सावंतवाडी गाडी लक्ष द्या. 15 मिनिटं लेट आहे. प्रवाशाने थांबून घ्या. आधी सांगायचं 15 मिनिटं लेट आहे. इथे आला आवर सगळं सामान गाडी पडलं. 15 मिनिटं लेट आहे. 15 मिनिटं लेट आहे. 15 मिनिटं 15 मिनिटं लेट आहे. लक्ष ठेवा सगळे. थांब का 15 मिनिटं लेट आहे. हा 15 मिनिटं कन्फर्म. हो 15 मिनिटं लेट आहे गाडी. 15 मिनिटं. MH08 ड्रायव्हरला पटकन करा. MH08 ड्रायव्हर पटकन करा. कंट्रोल रूम मध्ये हॅलो लक्ष द्या. हॅलो, इथे डबा सापडलेला आहे. कोणता डबा असेल तर पटकन करून सांग द्या. डबा सापडलेला आहे. कंट्रोल रूम दा या. कोणता डबा असेल सांगून घ्या. आतमध्ये काय बघू बुर्जी आणि एक भाकरी आहे. साहेब डबा माझा आहे. तुझा डोबा कशावरून? त्याच्यामध्ये भाकरी आहे ना, ती गोल आहे गोल. हा गोल आहे तुझा डबा गेला. लक्षात ठेवा. काय करताय? हे मशीन आहे, काय करताय तुम्ही? सर माझा इथे डबा होता ना. इथे डबा तो तुमचा होता? माझा होता डबा. तो माणूस बोला की त्याचा डबा घेऊन गेला तो. अरे तू दिलाच का झाला वाचाऱ्या? नाही मी त्याला म्हटलं तुमचा डबा कशावरून. तो बोला भाकरी गोल आहे म्हणून. आणि बघितलं भाकरी गोलच होती. देऊन टाकला त्याला. अरे वाचाऱ्या भाकरी गोलच असते. करत कसं नाही, तुला काय चौकोन भाकरी असते काय? माझा डबा मला भूक लागली. पुन्हा लक्ष द्या. पुन्हा डबा हरवलाय. पुन्हा डबा हरवलाय. तो डबा हरवलाय. कोणाचा असेल तर पटकन आणून द्या. डबा मिळाला तर पटकन आणून द्या. लक्षात ठेवा. साहेब डबा. धन्यवाद. डबा मिळालाय. आता बाकी आणून देऊ नका. लक्षात ठेवा.
15 मिनिटं लेट आहे ना गाडी. हा 15 मिनिटं लेट आहे पटकन. 15 मिनिटं MH08 पुणे, MH08 पुण्याला जाणार चिपळूणची गाडी. लक्षात ठेवा, ड्रायव्हरने पटकन काढून घ्यावी गाडी. डेपोंकडे शिंदे कंडक्टर लोक द्या, शिंदे कंडक्टर. अरे काय जायला डब्यात काय नाही. मला काय माहिती, मी काय बघितलं नाही. अरे सर आताच भाजी होती, याच्याला माझी भुर्जी होती, भाकरी होती, कुठं आहे? मला काय माहिती. काहीच्या आतला मला भूक लागली. गाडी गाडी कुठे गाडी सांग, गाडी सांग, गाडी कुठे गाडी कुठल्या गाडीने जायचं तुम्हाला? सावंतवाडी गाडी. ठीक आहे, एक नंबर फालाटाला उभी आहे. अरे बस, बस, सांग काय काय भाजी करत होतो. हे बघा आज प्रधान उतरे मागचे उतरे अरे तू काय पंचर झाले गाडी मध्ये उतरे उतरे गाडी मध्ये पंचर काय उतरे. अरे काय बोलताय तुम्ही? तू काय बोलतो? गाडी पंचर झाली होती म्हणून बदली गाडी म्हणून एक नंबर गाडी उभी केली आम्ही तिकडे. मग वाचायला जरा हलू बोलशील मला. मी जर हळू बोलत तर दिवसाला फक्त 2च गाड्या सुटतील का तुम्हाला? अरे जरा दहा पटकन गाडी सुटेल लक्षात द्या. जगाला कलू दे ना सर. सावंतवाडी गाडी एक नंबर फलाटाला लागलेली आहे. सावंतवाडी गाडी आणि एक 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 इकडे इकडे हे बघा, सीट नंबर 27 इकडून माझ्या बसू नका, बाकी सर रिझर्व चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं सुटेल. चिपळूण 2 मिनिटं सुटेल आहे. पटकन बसून घ्या. 2 मिनिटं सुटेल आहे. कुठे कुठे रिझर्व. अरे सीट नंबर 27 इकडून इकडे बसून बाकी सर रिझर्व आहे. चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं पटकन बसून घ्या. 1 रुपये गाडी आहे. चिपळून सांगतो गाडी आहे. हलू बोलायचं थोडं मला कळत नाही. कुठे अरे अहो तुम्हाला किती वेळ सांगायचं. मग 3 7 किती 37 4 8 किती चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात सुटायला लागलं. 1 मिनिट सुट्या प्रमाण पटकन बसून घ्या. चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात इकडे. हो हो काय आलं काय आलं. मला हलू बोललं तर 37 28 झाले का 28 झाले. 4 9 किती 4 ऐकून म्हणा. 1 किती हे सोडून दे गाडी पटकन सोडून दे गाडी. ऐकून घ्या 4 9 किती 49. अरे काय करायचं गाडी सोडली तोंडावर माझ्या काय माहित आहे. तुम्हाला कुठे जायचं होतं? सावंतवाडीला. आम गाडी गेली जात ती तोंडावर गाडी सोडली तुला लाज वाटत कधीपासून मला गाडीत बसायचं होतं. म्हणजे बायको जा मारल रे. मेवऱ्याच्या लग्नाला नाही करतो जा मार. एक तुम्हाला गाडी पकडायची आता. एक काम करा, बहादूर शेखरावर होते का तिथे 5 मिनिट गाडी थांबते आणि गडतून घेत आहे. अरे बहादूर शेखर गाडी थांबते ते 5 मिनिट थांबते ना डाऊट जास्त तिकडे. अरे तिथे बहादूर शेखर 5 मिनिट गाडी थांबते डाऊट डबा असतो. डाऊट डबा घेऊन बहादूर शेखर काही नाही तिकडे ड्रायव्हर डबा असतो 5 मिनिट गाडी थांबते. किती वाजले 5 मिनिट झाली 5 मिनिट. सिक्युरिटी ते प्रवासी अटकलेला मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण दुसऱ्या पर्वातली ही धमाल आपण उद्या देखील अनुभवणार आहोत. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.